स्तन कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे, ज्याची संख्या जगभरात वाढली आहे. भारतातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ दिसून येते. तथापि 2024 आणि 25 या वर्षातील विशिष्ट आकडेवारी उपलब्ध नाही, कारण कर्करोगाच्या घटनांचे संकलन आणि विश्लेषण सामान्यतः काही वर्षांच्या अंतराने प्रकाशित केले जाते. उदाहरणार्थ 2020 साली भारतात सुमारे 1 लाखाहून जास्त नवीन स्तन कर्करोगाच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या आणि हा आकडा दरवर्षी वाढत झाल्याचे दिसत आहे. स्तन कर्करोगाच्या वाढत्या घटनांचे कारण म्हणजे शहरीकरण, जीवनशैलीतील बदल, उशिरा मातृत्व, कमी स्तनपान आणि आहारातील बदल यांसारख्या घटनांचा या वाढीशी संबंध आहे. तसेच जनजागृती आणि निदानाच्या सुधारित पद्धतीमुळे अधिकाधिक महिलांचे लवकर निदान होऊ शकते, ज्यामुळे नोंदवलेल्या घटनांची संख्या वाढवलेली दिसते. स्तन कर्करोगाच्या वाढत्या घटनांसमोर महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचे स्तन तपासणे, नियमित मेमोग्राफी आणि वैद्यकीय सल्ले घेणे यामुळे लवकर निदान शक्य होते, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात. तसेच निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तंबाखू व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयुक्त ठरू शकतात. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. महिलांना या आजाराबद्दल माहिती देणे, तपासणीची सुविधा उपलब्ध करणे आणि उपचारांसाठी आवश्यक मदत पुरवणे या उपक्रमांचा समावेश आहे. या प्रयत्नांमुळे महिलांमध्ये जनजागरूकता वाढली आहे, त्यामुळे लवकर निदान आणि उपचार शक्य झाले आहे. स्तन कर्करोगाच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली भूमिका ओळखून कार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल सतर्क राहणे, कुटुंब आणि मित्रांनी त्यांना पाठिंबा देणे आणि समाजाने एकत्रितपणे येऊन या आजाराविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.